दिनेश त्याच्या लग्नात फेऱ्या घेण्याच्या विधीला पोहोचताच त्याचे वडील रामचंद्र यांनी त्याला तिथेच थांबवले आणि मुलीचे वडील महेशजी यांना म्हणाले, भाऊसाहेब, आपण हुंड्याबद्दल आधीच बोललो होतो. आता हे फेरे तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराल. तेव्हा मुलीचे वडील म्हणाले. महेशजी घाबरले आणि रामचंद्रजी यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की हो, आपण हुंड्याबद्दल बोललो होतो, हे खरे आहे, पण मी तुमची मागणी आता लगेच पूर्ण करू शकत नाही, म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो. कृपया हे लग्न थांबवू नका, नाहीतर आमची खूप बदनामी होईल. माझ्याकडून जितके शक्य होते तितके केले, पण मी यापेक्षा जास्त करू शकणार नाही. रामचंद्रजी म्हणाले, अरे, जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुमच्या मुलीला तुमच्या घरातच ठेवा. तेव्हा त्यांचा मुलगा दिनेश चिडून म्हणाला, बाबा, तुम्ही सविताच्या वडिलांकडून हुंडा मागितला होता आणि हे मलाही माहीत देखील नव्हते. दिनेशचे वडील म्हणाले, दिनेश, तू गप्प बस. जेव्हा मोठी माणसे बोलत असतात तेव्हा लहान्यांनी त्यात व्यत्यय आणू नये. मग दिनेश म्हणाला, मी का बोलू नये बाबा, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि असे म्हणत दिनेशने सविताची माफी मागितली आणि सविताच्या वडिलांची देखील माफी मागितली. रामचंद्रजी काही बोलणार तेवढ्यात दिनेशने त्यांना गप्प केले आणि म्हणाला, नाही बाबा, माझ्या लग्नाची वरात परत जाणार नाही, मी फक्त सविताशीच लग्न करेल. मग रामचंद्रजी त्यांच्याच मुलाच्या तोंडून होणारा अपमान सहन करू शकले नाहीत आणि रागाने तेथून निघून गेले. मित्रांनो, दिनेशने त्याच्या वडिलांना हुंडा घेण्यापासून थांबवले तर होते, पण त्याला काय माहीत होते की सविताच्या वडिलांकडून हुंडा घेणे हे त्यांच्या आयुष्यात एक जखम होईल आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. दिनेशने आग्रह धरला आणि सविताला त्यांची पत्नी बनवलं आणि तिला त्यांच्या घरी आणले. परंतु दिनेशने वडील रामचंद्रजी यांनी दिनेशला त्यांच्या घरात येऊ देण्यास नकार दिला. दिनेशची आई सुमित्रा यांनी त्याच्या पतीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की जर मुलाने आपल्या वडिलांचे कपडे घाणेरडे केले तर ते फेकून दिले जात नाही, उलट ते धुवून स्वच्छ केले जाते. म्हणून तुम्ही तुमचा राग विसरून मुलांना माफ केले पाहिजे. परंतु असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हक्कानुसार आणि त्यांच्या विचारसरणीनुसार जगण्यास स्वतंत्र आहे. फक्त ह्या विचारसरणीने त्यांच्या मुलाला आणि सुनेला क्षमा करणे तर दूर, पण त्यांनी आपल्या घरात सुद्धा येऊ दिले नाही आणि त्यांनी तेथून निघून जावे असा आदेश दिला. त्यांचा मुलगाही आज्ञाधारक होता. त्याला त्याच्या वडिलांच्या भावना दुखवण्याची इच्छा नव्हती, म्हणून वडिलांच्या आदेशाला आशीर्वाद समजून घेऊन काहीही न बोलता त्याची पत्नी सविता सोबत घरापासून खूप दूर निघून गेला आणि तो अशा प्रकारे गेला की तो कधीच परत आलाच नाही. त्याची आई सुमित्रा तिच्या मुलाची आणि सुनेची काळजी करत राहिली. तिने अनेकदा संदेश पाठवला की दोघांनी एकदा त्यांच्या आईला येऊन भेटावे, पण दिनेशने आपल्या वडिलांच्या बोलण्याची वाट पाहत राहिला आणि दुसरीकडे सुमित्राजी आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या विभक्त झाल्यामुळे दिवसेंदिवस कमकुवत होत गेल्या. आणि एक दिवस असा आला की सतत मानसिक ताणामुळे तिचा मृत्यू झाला. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की सुमित्राजी मानसिक तणावात आहे, तेव्हा रामचंद्रजी यांनी स्वतःला दोष देता दिनेश आणि सविता यांना दोषी ठरवले आणि ते दोघांनाही द्वेष पूर्वीपेक्षाही जास्त करू लागले. जेव्हा दिनेशला त्याच्या आईबद्दल कळाले तेव्हा तो त्याच्या पत्नीसह त्यांच्या वडिलांच्या घरी गेला, परंतु रामचंद्रजी यांनी त्यांना घरात येऊ दिले नाही. यामुळे दिनेशला इतका धक्का बसला की त्याला त्याची गाडी कुठे आणि कोणत्या वेगाने जात होती हे देखील कळत नव्हते. गाडी खूप वेगाने सुरू होती. सविता त्याला काही सांगू शकण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. घाईघाईत तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी दिलेला दिनेशला उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केले. सविताला जास्त दुखापत झाली नाही, परंतु ती घाबरल्यामुळे बेशुद्ध पडली. तिच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की सविता आई होणार आहे. त्यावेळी सविताजवळ आपले असे कोणीच नव्हते. जेव्हा ती शुद्धीवर आली
तेव्हा नर्सने तिला सांगितले की ती आई होणार आहे. ही बातमी ऐकून सविता खूप आनंदी झाली आणि ती तिच्या बेडवरून खाली उतरली आणि दिनेशला शोधू लागली. पण नर्सने तिला पकडले आणि पुन्हा बेडवर बसवले आणि म्हणाली, बघा मॅडम, तुम्ही आता थोडा आराम करा. आत्ताच तुम्ही शुद्धीच्या अवस्थेत होता, बेशुद्ध होता आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हाला धाडस करावे लागेल. सर्वप्रथम तुमच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करा. आनंदाची तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही ही बातमी सांगू शकाल. सविता आश्चर्याने नर्सकडे पाहत राहिली की नर्स कुटुंबातील सदस्यांना फोन करायला का सांगत आहे आणि दिनेश कुठे आहे? तो अजून माझ्याकडे का आला नाही? तिने नर्सला सर्व प्रश्न विचारले. नर्स खूप हुशार होती. तिला माहीत होते की जर तिने सविताला तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल सांगितले तर ती कदाचित हा धक्का सहन करू शकणार नाही. याचा तिच्या जन्मालेल्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून नर्सने सविताला तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करायला सांगितले, जेणेकरून सविता तिला सांत्वन देण्यासाठी कोणीतरी तिच्या जवळ असेल. सविता नर्सला तिच्या पतीबद्दल वारंवार विचारत राहिली, पण नर्सने तिला काहीच सांगितले नाही. सविता मोठ्याने ओरडली, तुम्ही लोक मला का सांगत नाही आहात की माझा पती कुठे आहे? असे म्हणत ती रुग्णालयात इकडे तिकडे धावू लागली. त्याच वेळी इतर 4 कर्मचारी आले आणि त्यांनी तिला समजावून सांगितले की तिचा नवरा तिच्यासाठी औषध आणायला गेला आहे. तो लवकरच परत येत असेल. गर्भवती महिलेला जास्त औषध देणे योग्य नाही, परंतु डॉक्टरांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यास भाग पाडले. सविता नियंत्रणाबाहेर जाणे डॉक्टरांसाठी खूप चिंतेचा विषय होता. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले की तिच्या पतीसाठी नियंत्रणाबाहेर जाणे हे दर्शवते की या दोघांमध्ये किती प्रेम असेल. पण देवाच्या इच्छेविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. आपण डॉक्टर आहोत, देव नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. भविष्य हे देवाच्या हातात आहे. पण हो, एक माणूस म्हणून आपण तिला निश्चिंतपणे सांगू शकतो की तिच्या पतीलाही काही दुखापत झाली आहे, परंतु त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जेणेकरून तिला अचानक धक्का बसू नये. जर तिला हळूहळू हे कळालं तर ती हा धक्का सहन करू शकेल, परंतु जर तिला अचानक कळाले तर आई आणि मुलं दोघांनाही धोका असू शकतो. जवळजवळ संध्याकाळ झाली होती. सविता शुद्धीवर येताच ती पुन्हा ओरडू लागली. तिने विचारले की माझा नवरा कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचं आहे. मग तीच नर्स धावत तिच्याकडे आली आणि म्हणाली, काय झालं मॅडम? तुम्ही इतके अधीर का होत आहात? तुम्ही शांत व्हा आणि मला सांगा. शांतपणे सांगा, तुम्हाला काय हवे आहे? सविता त्या नर्सवर पूर्ण विश्वास ठेवू लागली होती. म्हणूनच तिला शांत पाहून ती शांत झाली आणि म्हणाली, मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. इतका वेळ झाला आहे, तो अजून माझ्याकडे का आला नाही? कारण त्याच्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नाही. मग नर्स म्हणाली, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर माझ्यासोबत चला, पण मला वचन द्या की तुम्ही ध्येयाने तोंड द्याल. सविताने होकार दिला आणि नर्सच्या मागे गेली. नर्स तिला तिचा नवरा जिथे होता तिथे घेऊन गेली. दिनेशला पाहून सविता रडू लागली. नाही दिनेश, तू माझ्याशी असं करू शकत नाहीस. मी आत्ता कुठे जाणार? दिनेश, तू माझा एकमेव आधार होतास. मग नर्सने तिला धरले आणि म्हणाली, तू अशी हार मानू नकोस. तू दिनेशच्या मुलाची आई होणार आहेस, जी नशिबाला टाळू शकते, पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर त्याची छाप सोडली आहे. जर तू अशीच रडत राहिलीस तर तुझ्या मुलाला धोका होऊ शकतो. मग सविता पटकन उठली आणि म्हणाली, नाही, माझ्या मुलाला काही होऊ देणार नाही. त्या हॉस्पिटलमध्ये सविताच्या कॉलेजचा मित्र रोहित हा त्याच्या आजोबाला दाखविण्यासाठी तिथे आला होता. सविताला पाहताच तो तिच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, सविता, तू इथे या अवस्थेत काय करत आहेस? आणि काय झालं? तू अशी का रडत आहेस? मग सविता रोहितला मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, रोहित, माझा नवरा दिनेश आता ह्या जगात नाहीये. तू काय म्हणत आहेस? सविता, स्वतःची काळजी घे, असं म्हणत रोहितने तिला तिथे बसवले. मग डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी त्याला संपूर्ण सत्य सांगितले आणि हेही सांगितले की सविता दिनेशच्या मुलाची आई होणार आहे आणि तिचा नवरा आता ह्या जगात नाहीये. आणि सविता म्हणते की तिच्या नवऱ्याशिवाय या जगात तिचे कोणीही नाहीये. म्हणून आता तिला तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे काय करायचे हे समजत नाहीये. रोहित म्हणाला, डॉक्टर, सविताच्या बाबतीत हे फार वाईट घडले आहे. मी सविताची
काळजी घेईन. तुम्ही दिनेशचा मृतदेह रुग्णालयातच दान करा, जेणेकरून त्याचा मृतदेह वैद्यकीय क्षेत्रात काही उपयोगाचा होऊ शकेल. असं म्हणत रोहितने सविताला डिस्चार्ज दिला आणि तिला घरी घेऊन गेला. मग सविताने वडील महेशजी सविताला या अवस्थेत, अशा अवस्थेत पाहून त्यांना काही समजले नाही. म्हणून रोहितने त्यांना संपूर्ण सत्य सांगितले आणि म्हणाला, काका, सविताची काळजी घ्या, ती दिनेशच्या मुलाची आई होणार आहे. असं म्हणत रोहित त्याच्या आजोबांना घ्यायला गेला. खरं तर रोहितलाही आई वडील नव्हते. त्याचे आई वडील अपघातात वारले होते, म्हणून रोहितला त्याच्या आजी आजोबांनी वाढवले होते. पण काही काळापूर्वी रोहितची आजी कर्करोगाने वारली, म्हणून आता रोहित एकटाच त्याच्या आजोबांची काळजी घेत होता. असेच दिवस गेले. सविता रात्रंदिवस रडत राहिली. सविताला इतके दुःख पाहून तिचे वडील महेशजी तिची काळजी करू लागले की दिनेशचे मूल तिच्या पोटात नसते तर कदाचित तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले असते. पण हे असे होईल कोणाला माहीत. पण आता मुलाच्या आईशी कोण लग्न करेल? सविताचे वय सुद्धा कमी आहे. सविताचे वडील हे सर्व विचार करत असताना त्यांच्या मनात रोहितबद्दलच विचार आला की रोहित हा सविताचा बालपणीचा मित्र आहे, म्हणून रोहित कदाचित सविताचे दुःख समजून तिच्याशी लग्न करू शकेल. हा विचार करून त्यांनी रोहितला त्यांच्या घरी बोलवले आणि त्याला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले की बेटा, तू असा एकटा आहेस की जो माझ्या मुलीचे दुःख समजावू शकतोस. तुला समजत आहे ना बेटा मला काय म्हणायचं आहे? रोहित म्हणाला, हो काका, मी समजतोय आणि मीही तुमच्या ह्या मताशी सहमत आहे. पण सविता हे मान्य करेल का? मग सविता बाहेर आली आणि म्हणाली, नाही रोहित, मी दिनेशची जागा कधीच कोणाला घेऊ देणार नाही. फक्त तूच नाही तर इतर कोणीही नाही. रोहित म्हणाला, सविता, मला दिनेशची जागा घ्यायची नाही आणि मी तुझ्यावर कोणताही हक्क सांगू इच्छित नाही. मला फक्त माझ्या मैत्रीला मदत करायची आहे. मग सविताच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की बेटा, जे घडले ते बदलता येत नाही, पण जे तुमच्याकडे आहे त्यासाठी तर चांगले होऊ शकते. त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करता येतील, म्हणून तू तुझ्या मुलाला जन्म देण्याचा आणि त्याला वाढवण्याचा विचार कर. सविता म्हणाली, पण बाबा, हे क्रूर जग मला त्याच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारून जगू देणार नाही. मी किती लोकांना आणि काय उत्तर देईल? मला या जगाचे सतत टोमणे ऐकावे राहावे लागेल. मग महेशजींनी तिला समजावून सांगितले, हो मुली, म्हणूनच मी म्हणत आहे की ह्या मुलालाही वडिलांचे नाव मिळेल आणि कोणाला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. कारण मुली, फक्त एका मुलाच्या आधाराने जीवन इतके सोपे नाही. एकदा शांत मनाने विचार कर. मग सविता रडत रडत म्हणाली, बाबा, मी विचार करण्याची आणि समजवण्याची शक्ती संपलेली आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते मी करेन. पण रोहितच्या स्वतःच्या काही इच्छा असतील, माझ्यामुळे त्याचे भविष्य खराब झाले तर? मग रोहित म्हणाला, सविता, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस, मग मी तुझ्यासाठी एवढे काही करू शकत नाही का? मग सविता विचार करू लागली की अनोळखी असून रोहित माझ्यासाठी त्याचे संपूर्ण आयुष्य अर्पण करू इच्छितो आणि एक माझे सासरे आहेत ज्यांना त्याचा मुलगा जिवंत आहे की मेला याची पर्वा देखील नाही. रोहितने आणि सविताने दोघांनी साधेपणाने मंदिरात लग्न केले. रोहित आणि सविताचे आयुष्य सामान्यपणे चालू लागले. 9 महिन्यानंतर सविताने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून सविताला वाटले की दिनेश परत आला आहे. ती खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या मुलाचे नाव देवांश ठेवले. रोहित आणि सविताने देवांशला खूप काळजीने वाढवले. रोहितने कधी सविताच्या इच्छेविरुद्ध काही केले नाही. आता काळानुसार देवांश मोठा होऊ लागला आणि सविता तिच्या मुलात हरवून गेली होती. जेव्हा जेव्हा ती खूप आनंदी किंवा खूप दुःख असायची तेव्हा तिला तिच्या मनातील विचार कोणाला सांगायचे कळत नव्हते. म्हणून ती तिच्या डायरीतील आयुष्यातील सर्व चांगले वाईट क्षण एका डायरीत लिहू लागली. आणि जेव्हा जेव्हा ती डायरी वाचायची तेव्हा कधी कधी खूप ती आनंदी व्हायची आणि कधी कधी ती खूप रडायची. देवांशने शिक्षण पूर्ण करताच आईला आणि वडिलांना विचारून दुसऱ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार सांगितला. वडिलांनी लगेच हो म्हटलं, कारण देवांश अभ्यासात खूप हुशार होता. पण देवांशच्या आग्रहापुढे सविताला झुकावे लागले आणि देवांशला दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठवले.
देवांशने शिक्षण पूर्ण करताच त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आणि त्याचा पगारही लाखोंमध्ये होता. त्याने प्रथम त्याच्या वडिलांना रोहितला सांगितले आणि म्हटलं की बाबा, आपण दोघेही हे सरप्राईज आईला एकत्र देऊया. म्हणूनच तुम्ही आत्ताच आईला याबद्दल काही सांगू नका. मी लवकरच घरी येतोय. आल्यावरच सरप्राईज देईन. देवांशचं ऐकून रोहितही खूप आनंदी झाला. रोहितच्या विनंतीनुसार तो सर्व सामान घेऊन आला, पण देवांश घरी आला तेव्हा रोहित घरी नव्हता. तो बराच वेळ रोहितची वाट पाहत होता, पण रोहित आला नाही. तेव्हा त्याने त्याची आई सविताला सांगितले की त्याला प्लेसमेंट मिळाली आहे आणि त्याला दरमहा लाखो रुपये मिळतील. सविता खूप आनंदी झाली. मग देवांशने त्याच्या वडिलांबद्दल विचारले, आई, बाबा कुठे गेले आहेत? ते अजून का आले नाहीत? सविता त्याच्या बोलण्याला उत्तर देत नव्हती आणि शांतपणे स्वयंपाकघरात गेली. रोहित बाहेरून खिडकीच्या कोपऱ्यातून हे सर्व पाहत होता. देवांशने पुन्हा रोहितला फोन केला आणि रोहितने मेसेज मध्ये लिहिले आणि पाठवले, मी आता बिझी आहे बेटा, मी थोड्या वेळात घरी येतो. सविताने जेवण बनवले आणि आई आणि मुलगा दोघेही एकत्र जेवले. या दरम्यान रोहित घरी आला तेव्हा देवांश म्हणाला, बाबा, तुम्ही कुठे होता? आम्ही कधीपासून तुमची वाट पाहत आहोत. रोहित हसला आणि म्हणाला, काही फरक पडत नाही माझ्या मुला. रोहितने असे बोलताच सविता रागवली आणि म्हणाली, फालतूचे बोलणे बंद करा. रोहित, जर देवांश खरोखरच तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याच्या आनंदात नक्कीच सहभागी झाला असता, पण तुमच्याकडे तुमच्या कामातून वेळ नाही. मग त्याच्या किंवा माझ्या आनंदाचा तुम्हाला काय फरक पडतो? मग रोहितला त्याची चूक कळाली. तो तर सविताची परीक्षा घेत होता, पण तो त्यात स्वतःच नापास झाला. त्याने सविताची माफी मागितली. मग वातावरण आल्हाददायक करण्यासाठी देवांशने दोघांनाही हाताने धरले आणि म्हणाले, जर तुम्ही दोघे माझ्यासोबत कायम असाल तर मला काय कमी आहे? हे बोलून सर्वजण हसायला लागले. काही दिवस घरी राहिल्यानंतर देवांश शहरात निघून गेला. आता देवांशला काम करून 2 वर्ष झाली होती, म्हणून सविता तिच्या मुलाला लग्नाची स्वप्न पाहू लागली. पण देवांशला तिथे एक मुलगी आवडू लागली होती. जेव्हा सविताने रोहितला देवांशसाठी मुलगी शोधण्यास सांगितले तेव्हा रोहित म्हणाला की आधी आपण देवांशी याबद्दल बोलू आणि मगच आपण आपले लग्न पुढे नेण्याचा निर्णय घेऊ. पण सविता म्हणाली की देवांश आपला मुलगा आहे आणि तो आपले बोलणे नक्की मान्य करेल. मग आपण त्याला याबद्दल का विचारावे? पण रोहितला सविताचे बोलणे आवडले नाही आणि म्हणून त्याने आधी देवांशशी बोलणे चांगले मानले. असा विचार करून त्याने देवांशला बोलवले आणि याबद्दल त्याच्याशी बोलले. देवांश त्याच्या वडिलांना मित्र म्हणत होता आणि म्हणूनच त्याने त्याला सर्व काही खरं सांगितले. जेव्हा रोहितने सविताला सांगितले तेव्हा ती खूप रागवली आणि रागाने तिने खाणे-पिणे सोडून दिले. रोहितने तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मान्य करायला तयार नव्हती. मग रोहितने तिला फक्त एकच गोष्ट सांगितली की सविता, तुझ्या सासऱ्यांनी जी चूक केली होती आता तूही तीच करत आहेस. इतिहासात पुनरावृत्ती करणार आहे का? जेव्हा रोहितने इतिहास पुनरावृत्ती करण्याबद्दल बोलले तेव्हा सविताला तिची चूक लक्षात आली. प्रत्यक्षात ती देखील तिची चूक करणार होती जी तिच्या सासऱ्यांनी केली होती. जेव्हा तिच्या आयुष्यात रोहित आला तेव्हा तिचे आयुष्य सुधारले, नाहीतर तिने काय केले असते? असा विचार करून तिने रोहितला सांगितले की रोहित, तू खरंच बरोबर बोलत आहेस आणि मी चुकीची आहे, म्हणून तुला जे बरोबर वाटते ते कर. रोहितने देवांशला फोन करून सांगितले की बेटा, एकदा आम्हाला त्या मुलीची ओळख करून. देवांशने आनंदाने म्हटलं हो आणि प्राचीला त्याच्या पालकांना भेटायला घेऊन आली. मुलगी पाहून रोहित आणि सविता दोघेही आनंदी झाले, कारण तिची बोलण्याची पद्धत चांगली होती आणि ती दिसायलाही सुंदर होती. म्हणून काही दिवसांनी त्यांनी पंडितजींकडून मुहूर्त काढला आणि त्या दोघांचेही लग्न लावले. पण लग्नानंतर प्राची देवांच्या घरी येताच तिला तिच्या सासरच्या लोकांसोबत राहायचे नव्हते, म्हणून ती लगेच देवांसोबत शहरात निघून गेली. काही दिवसांनी सविता आजारी पडली. रोहितने देवांशला सविताच्या आजाराबद्दल सांगितले तेव्हा प्राची म्हणाली, देवांश, किरकोळ आजार असे होतच राहतात, मग त्यासाठी तू विचार करत राहशील का? माझ्या आईवडिलांकडे बघ, ते आपल्याला कधी सांगतात का की आम्ही आजारी आहोत आणि तुझ्या आईवडिलांना फक्त निमित्ताची गरज आहे. अशा प्रकारे प्राची आणि देवांशमध्ये दररोज तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा देवांश प्राचीशी होणाऱ्या रोजच्या भांडणांना कंटाळला तेव्हा एके दिवशी त्याने त्याचे वडील रोहितला सांगितले की बाबा, तुम्हाला जशी जमेल तशी आईची काळजी घ्या
आता फक्त आईच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी मला फोन करा, नाहीतर मला पुन्हा फोन करू नका. मी तुमच्या रोजच्या बोलण्याला कंटाळलो आहे. योगायोगाने त्या दिवशी रोहितचा फोन स्पीकरवर होता, कारण सविताने स्वतः फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले होते, जेणेकरून तिला देवांशचा आवाजही ऐकू येईल. पण सविताला ही कल्पना नव्हती की देवांश असे काहीतरी डायरेक्टर आहे. देवांश कडून हे ऐकून सविताचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. ती तेथून उठून खोलीत गेली आणि आज शेवटच्या वेळी तिने त्या डायरीत लिहिले की मी भाग्यवान आहे की मला रोहित मिळाला, नाहीतर मी जिवंतपणेच मेले असते. कारण ज्या मुलाला मी माझ्या पोटात 9 महिने ठेवले होते, ज्याच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य बलिदान करणार होते, दिनेशच्या मुलाचे प्रेम कमी होऊ नये म्हणून मी रोहितचे मूल होऊ दिले नाही. कारण दिनेशच्या मुलाचे प्रेम कमी होऊ नये, आज तेच मूल माझ्या मरणाची वाट पाहत आहे. आणि ज्याने त्याचे नाव त्याच्या मित्राच्या मुलाला दिले होते, आज त्याच मुलाने त्याला खूप काही सांगितले. आज मला माझ्या निर्णयाची खूप लाज वाटते की मी रोहितच्या मुलालाही जन्म दिला असता तर निदान रोहितला स्वतःचे म्हणणारे कोणीतरी असते. माझ्यानंतर रोहितचे काय होईल हा विचार करून मला राग आला आणि लाज दोन्ही वाटत आहे. प्लीज रोहित, मला माफ कर. मी तुझी गुन्हेगार आहे. तुझीच सविता. हे लिहिल्यानंतर ती खूप रडू लागली. तिचे अश्रू तिचे नाव लिहिलेल्या ठिकाणी पडले. तिने ती डायरी कपाटाच्या एका कोपऱ्यात लपवली आणि नंतर बाहेर पडताना तिने रोहितला सांगितले. ती रोहितला म्हणाली, रोहित, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. मी फक्त माझ्या मुलाबद्दल विचार केला. मी तुझ्या मुलाबद्दल अजिबात विचार केला नाही. आणि जर ते मूल त्याच्या स्वतःच्या आईचे होत नसेल तर तुझे काय होईल? रोहित म्हणाला, खरंच माफ कर. आणि माझी तुला एक विनंती आहे. माझ्या चितेला फक्त तूच अग्नी देशील का? माझ्या नालायक मुलाला हातही लावू देऊ नकोस. ही माझी शेवटची इच्छा आहे. असे म्हणत सविता दुसऱ्या जगात निघून गेली आणि रोहित तिच्याकडे पाहत राहिला. रोहितने मुलाला देवांशला फोन केला आणि म्हणाला, बेटा, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझी आई आता ह्या जगात राहिली नाही. आता शेवटच्या वेळी तुझ्याकडे वेळ असेल तर ये. मग प्राचीने देवांशला फोन घेतला आणि म्हणाला, तुम्हाला काय माहीत आहे बाबा, आज आमच्या दोघांना ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आहे, म्हणून तुम्ही तुमच्या ओळखीचे 2-4 लोक असतील तर त्यांना फोन करून त्यांचे अंतिम संस्कार करा. असे म्हणत प्राचीने फोन डिस्कनेक्ट केला. देवांश प्राचीकडे पाहत राहिला. दुसरीकडे रोहितने सविताची चिता पेटवली आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण केली. आणि तो विचार करत होता की आता सविता नाही आहे आणि हे घर दिनेशने फक्त सविताच्या नावाने विकत घेतले आहे. त्यामुळे कायदेशीररित्या हे घर त्यांचा मुलगा देवांशचे आहे, म्हणून मला ह्या घरात राहण्याचा अधिकार नाही. रोहितने एका लिफाफ्यात एक पत्र लिहिले की देवांश बेटा, तुझ्या आईच्या जाण्यानंतर मला ह्या घरात मन लागत नाही आणि म्हणूनच मी हे घर सोडत आहे. आत्तापासून हे घर तुझी जबाबदारी आहे. तुला हे घर हवे असेल तर तू ते विकू शकतोस किंवा भाड्याने देऊ शकतोस. त्याने हे लिहिले आणि घराच्या चाव्यांसह गार्डला दिले आणि तेथून निघून गेला. आणि देवांशला संदेश पाठवला की मी घराच्या चाव्या गार्डकडे ठेवल्या आहेत, म्हणून त्याने येऊन त्याच्या घराची काळजी घ्यावी. संदेश पाहून देवांश विचार करू लागला की बाबांनी असा संदेश का पाठवला आणि घर सोडल्यानंतर ते कुठे गेले असतील. तो ताबडतोब प्राचीला घेऊन त्याच्या घरी आला. गार्डने त्याला चाव्यांसह एक लिफाफा दिला. तो घरात जाताच त्याने पाहिले काम केले ते लिफाफा उघडून वाचले. पत्र वाचताच तो खूप आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. देवांच्या डोळ्यात अश्रू पाहून प्राची म्हणाली, काय झाले? ह्या पत्रात काय लिहिले आहे? मग देवांशने ते पत्र प्राचीकडे दिले. ते वाचून प्राची आनंदी झाली आणि म्हणाली, बाबांनी आपल्याला इतके मोठे घर मोफत दिले, आपल्याला आणखी काय हवे होते? देवांशला त्यावेळी वाद योग्य वाटले नाही, म्हणून त्याने घरातल्या सर्व वस्तू तपासायला सुरुवात केली. त्याने पाहिले की त्याच्या आईच्या सर्व वस्तू, सोने चांदी, कपडे, पैसे, सर्व काही जसेच्या तसे ठेवले होते. मग त्याला त्याच्यासमोर त्याच्या आईची डायरी दिसली, ज्याच्यामध्ये त्याच्या आईने सर्व काही लिहिले होते. तेव्हा देवांश आश्चर्यचकित झाला. त्याच्या आईने ही डायरी लिहिली होती का? त्याने ते उघडले आणि वाचायला सुरुवात केली. मग त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. तो ढसढसा रडू लागला. मग प्राचीने विचारले, देवांश, आता काय झालं? तू एवढे का रडत आहेस? असं काय दिसलं? तेव्हा तुला देवांश काहीच बोलला नाही. तो फक्त रडत होता. मग प्राचीने पाहिले की त्याच्या हातात एक डायरी आहे, म्हणून तिने ती डायरी घेतली आणि वाचू लागली. ती डायरी वाचल्यानंतर प्राची ही तिथेच अडकली, जणू तिला साप चावला आहे. ती देवांशला म्हणाली, देवांश, रोहित काका आहे
तुझे वडील नाहीत. देवांश म्हणाला. हो प्राची, रोहित काका माझे वडील नाहीत. त्यांनी मला कधी वाटू दिले नाही की ते माझे सावत्र वडील आहेत आणि आज माझ्या नावावर सर्व मालमत्ता हस्तांतरित करून ते रिकाम्या हाताने निघून गेले. प्राचीला कधीच माणुसकीची माहिती नव्हती, पण ती देखील म्हणू लागली की देवांश हे एक माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण रोहित काकाला शोधून आपल्या सोबत ठेवू. देवांश म्हणाला. हो प्राची, तू बरोबर बोलत आहेस. आणि दोघेही रोहितला शोधण्यासाठी निघाले, पण ते थोडे दूर गेले होते जेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला गर्दी असल्याचे पाहिले. त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि विचारले की इथे काय झाले आहे. मग कोणीतरी सांगितले की एक माणूस चालत असताना कदाचित त्याला भूक आणि तहान लागल्याने चक्कर आली असेल, म्हणून तो बेशुद्ध पडला. मग देवांश त्याच्याकडे गेला आणि त्याला दिसले आणि तो घाबरला की हे त्याचे वडील रोहित आहे. त्याने लगेच त्याला गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेले, पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी आपला जीव सोडला आहे. मग देवांश तिथे बसला आणि मोठ्याने रडू लागला आणि त्याच्या वडिलांना जे सांगितले होते त्याबद्दल पश्चाताप करू लागला की काश त्या दिवशी मी असे म्हटले नसते की माझ्या आईच्या मृत्यूची बातमी द्या, तर कदाचित आज माझी आई आणि वडील दोघेही जिवंत असते. मित्रांनो, शेवटी काय झाले? देवांशला पश्चातापाशिवाय काहीही मिळाले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.